कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरात लवकर करावी अशी मागणी आज कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं महापौरांच्याकडे करण्यात आली। याबाबत कोल्हापूर महानगरपालिका सकारात्मक असून यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी यावेळी दिली। कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं सातत्यानं केली जाते। देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमधील बदल हे 30 डिसेंबर 2025 पर्यंत करावेत। तसे न झाल्यास 1 एप्रिल 2027 पर्यंत यात बदल करता येणार नाहीत असे आदेश शासनाकडून देण्यात आले होते। मात्र या कालावधीत हद्दवाढीबाबतची कोणतीही प्रक्रिया झाली नाही। परिणामी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय प्रलंबितच राहिला। त्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरात लवकर करावी अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं महापौर रूपाराणी यांच्याकडे आज करण्यात आली। यावेळी हद्दवाढ कृती समितीचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढीबाबतची भूमिका विशद केली। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी महापालिका सकारात्मक आहे। प्रस्तावित हद्दवाढीमध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या गावांतील नागरिकांशी समन्वय साधून या प्रकरणी शासन दरबारी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी यावेळी दिली। गेले अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न निकालात कसा निघेल माझ्या या कालावधीमध्ये याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल आणि त्याचीच एक पुढची पायरी म्हणून फक्त बोलावं कमी आणि करून जादा दाखवावं या अनुषंगाने त्याच्यामध्ये लागणारा प्रत्येक गोष्टीचा पाया भरण्याचं काम येणाऱ्या नजदीकच्या काळामध्ये मी वरिष्ठ नेत्यांशी भेटून मग त्याच्यामध्ये पालकमंत्री असतील किंवा आदरणीय चंद्रकांत दादा असतील, खासदार साहेब असतील, धनंजय माडिक साहेब असतील, या सगळ्यांशी बोलून आणि मग त्याच पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा कामाचा रिझल्ट मिळावा यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा मी मीटिंग करून देण्याचा माझा मानस आहे। या दरम्यान हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणीचं निवेदन महापौर रूपाराणी निकम यांच्याकडे सादर केलं। यावेळी बाबा पार्टे, अशोक भंडारे, किशोर घाटगे, सुशील भांदिगरे यांच्यासह हद्दवाढ कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते।